जय श्रीराम मित्रांनो, मी सुनाना गागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरे येथून. मित्रांनो, लहानपणी आपण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल आणि त्याच ससा आणि कासवाच्या लागलेल्या शर्यतीतील हा ससा आमच्या घरी पाहुणा म्हणून आला. मित्रांनो, संध्याकाळची वेळ होती, अंधार पडलेला होता. वडिलांची गाडी विहिरीच्या जवळ लावलेली होती आणि त्या गाडीच्या मध्ये बसून वडिलांच्याही नकळत हा ससा आमच्या घरापर्यंत आला. मग आल्यावर त्याची लगेच सुरुवात झाली. त्याची मेजवानी, घरी गायांसाठी आणलेला घास त्याच्या पुढ्यात ठेवण्यात आला. त्याने लगेच खायला सुरुवात केली. मित्रांनो, अचानक आलेला हा पाहुणा बघून असं वाटलं की जणू काही परमेश्वराने त्याला आमच्या घरी पाठवलेला आहे. म्हणून मनात वाटलं की त्याला आपल्या घरीच ठेवावं. पण नंतर मनात विचार आला की हा छोटा एवढंसं असलेलं हे पिल्लू, त्याची आई त्याला शोधत असेल रात्रीच्या अंधारामध्ये. डाळिंबाच्या राखणीचे दिवस होते मित्रांनो, आणि दररोज आम्ही संध्याकाळी 6 ते 6 सकाळचे 7 पर्यंत शेतावरच असतो राखणीसाठी. म्हणून पुन्हा एकदा असं वाटलं की पुन्हा एकदा त्याला त्याच्या घरी, त्याच्या ज्या ठिकाणी त्याची आई असेल त्या ठिकाणी सोडून यावं. म्हणून पुन्हा एकदा निर्णय झाला आणि या छोट्या पिल्लाला घेऊन आम्ही त्याच्या आईच्याकडे सुपूर्द करण्यासाठी निघालेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. राखणीला डाळिंबाच्या आदिनाथ तात्याही बरोबर असतात. त्यांना घेण्यासाठी वस्तीवर गेलो. हॉलमध्ये इकडं इतरत्र त्याची ये जा सुरू झालेली होती. त्याचं नाव आम्ही चंपू ठेवलं. त्याला चंपू म्हटलं की तो लगेच जवळ यायचा. असं वाटलं की क्षणात किती जवळीक झाली. पण एक मन हेही सांगत होतं की त्याच्या आईपासून त्याला दूर करायचं नाही. म्हणून गाडीच्या बोनेटवर ठेवून मी शेताच्या दिशेकडे चाललो असताना मध्येच आदिनाथ तात्यांना घेऊन जायचं होतं. त्यांना बरोबर घेऊन पुन्हा याला त्याच्या घरात म्हणजे रानात सोडायचा विचार होता. आम्ही दोघेही गाडीत बसल्यानंतर ज्यावेळेस आदिनाथ तात्या गाडीत बसले त्यावेळेस त्यांना सांगितलं की हे पहा काय आहे. ते कुतूहलाने पाहत होते. त्यांना आधी वाटलं की ही बाहुलीच आहे. पण ज्यावेळेस त्यांनी हालचाल केली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं हा जिवंत ससा आहे. आम्ही लगेच त्याला घेऊन रानामध्ये सोडण्यासाठी, म्हणजे ज्या ठिकाणी आमची डाळिंबाची बाग आहे त्या बागेत त्याला सोडणार होतो. आम्ही बागेच्या दिशेने जात असताना त्या ठिकाणी शेतामध्ये गेल्यावरती जी दुसरी बाग आहे त्या दुसऱ्या बागेमध्येही काही दिवसापूर्वी मी फवारा मारत असताना मला 2-3 सश्याचे पिल्लं ट्रॅक्टरच्या पुढे धावताना दिसले होते. म्हणून अगोदर असं वाटलं की त्या ठिकाणी त्यांची आई असेल आणि आम्ही लगेच त्याला त्या ठिकाणी दुसऱ्या बागेत सोडायचा विचार केला होता. मित्रांनो, एक छोटासा जीव एकरूप होऊन जातो त्याला हाताळल्यावर, त्याच्याशी जवळीक साधल्यावर. हे उदाहरण आहे. आम्ही त्याला दुसऱ्या शेतामध्ये सोडत होतो. सोडत असताना आदिनाथ तात्यांच्या हातातून तो अलगद खाली गवतामध्ये शिरला आणि लगेच त्याने त्याची गवत खाण्यास सुरुवात केली. पण पुन्हा एकदा मनात असं आलं की या ठिकाणी जर त्याला त्याची आई भेटली नाही तर ज्या ठिकाणाहून तो बसलेला वडिलांच्या गाडीच्या वरती आलेला होता त्याच ठिकाणी पुन्हा, म्हणजे ज्या ठिकाणी विहीर आहे त्या ठिकाणी त्याला सोडण्याचा विचार मनामध्ये आला. पुन्हा एकदा आम्ही त्याला घेतला आणि पुन्हा ज्या ठिकाणी तो बसलेला होता गाडीवर त्या ठिकाणी सोडून दिला. पण तो लगेच पुन्हा आमच्या मागे धावायला लागला. त्याला जणू काही आमच्याकडे आल्यावर स्वतःच्या जीवाला आपला धोका नाही असं वाटल्यावर त्याने आमच्याशी जे 2 मिनिटांसाठी का होईना नातं जोडलं
ते भाऊ करणार होतं. याच शेतामध्ये तो राहणार आहे. पुन्हा ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस नक्कीच आम्ही त्याचा व्हिडिओ बनवू. कारण आता हे छोटं पिल्लू नक्कीच मोठं होणार आहे. या ठिकाणी भरपूर गवत असल्यामुळे आणि त्याची ओळख म्हणजे आपल्याला तो नंतर आल्यावर ओळखायचा कसा, तर त्याच्या चेहऱ्यावरती एक बिंदी आहे व्हाईट कलरची, त्यावरून आपण त्याला ओळखू शकतो. आपल्याही जीवनात असं काही घडलं का? माझं म्हणणं आहे, निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे जनजीवन आपल्यासाठी नक्कीच महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी. सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरी असं गाव. लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात. घराचं घर पण, माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण जपणारी माणसं. धन्यवाद.